जय जिजाऊ, मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलला। आणि सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला एससीबीसी म्हणून जे 10% आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाच्या गौऱ्या मसनात गेल्यात का, हा मूळ प्रश्न इथं उपस्थित झालेला आहे। कारण सरकारने वारंवार असं सांगितले की यापूर्वी 2 वेळा जे आरक्षण आपल्याला मिळालं नाही, म्हणजे मिळालेलं रद्द झालं किंवा 2 वेळा जे आरक्षण कोर्टाने संपुष्टात आणलं ते यावेळी संपुष्टात येणार नाही, कारण त्याच्यातल्या त्रुटी दुरुस्त करून आपण आरक्षण दिलेलं आहे असं जरी शासन म्हणत असलं तरी सुद्धा सध्या उच्च न्यायालयाने जे काही शासनाला प्रश्न विचारलेत किंवा सध्या जी होऊ घातलेली भरती आहे 16,000 पोलिसांची, तर त्या पोलीस भरतीमधून जे काही समोर येते त्याच्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी जर वेळीच याच्यामध्ये लक्ष घातलं नाही आणि मराठा समाजाला जर योग्य न्याय दिला नाही तर मग मात्र मराठा समाजातील लेकरांचं भविष्य अंधारात आहे हे स्पष्ट होतंय। म्हणून आपल्याला हा व्हिडिओ समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की आपण का असं म्हटलंय की 10% मराठा आरक्षणाच्या गौऱ्या मसनात पोहोचल्यात। बघा, एखादी गोष्ट जेव्हा संपुष्टात येणार असते किंवा तिचा अंत जवळ असतो तेव्हा आपण असं म्हणत असतो की त्याच्या गौऱ्या आता मसनात गेल्या। मराठा 10% मराठा आरक्षणाचं सेम तसंच काहीसं होतंय की काय, असा प्रश्न आता सगळीकडून तयार होत आहे, सगळी जण विचारत आहेत। पहा, मूळ मुद्दा समजून घ्या तुम्ही। काय आता सध्या मराठा समाजाचा 10% आरक्षणाला गृहीत धरून एक पोलीस भरती निघालेली आहे ज्याच्यामध्ये 16,000 पेक्षा जास्त पोलीस भरतीच्या जागा निघाल्या। त्यासाठी सरकारचं अभिनंदन, सरकारचे आभार सुद्धा, कारण सरकारने अशा परिस्थितीमध्ये बेरोजगारांना रोजगार द्यावा म्हणून ही भरती काढलेली आहे। आता याच्यामध्ये ईडब्ल्यूएसच्या आधी एक रकाना आहे, त्याच्यामध्ये एससीबीसी नाव आहे आणि एससीबीसीला 10% आरक्षण दिलेले, ते एससीबीसी म्हणजेच मराठा समाजासाठीचं आरक्षण आहे। आणि या टोटल भरत्यांमध्ये 16,000 भरतीमध्ये 16 ते 17,000 भरतीमध्ये जवळपास 1,500 जागा या एससीबीसीला म्हणजेच मराठा समाजाच्या वाट्याला आलेल्या आहेत। पण फॉर्म भरताना काय होते मित्रांनो, अजूनपर्यंत कोणताही फॉर्म भरायचा असेल तुम्हाला, भरतीचा कोणताही फॉर्म, तर तुम्हाला फॉर्म भरताना काही डॉक्युमेंट अपलोड करावं लागत असतात। जर तुम्ही एखाद्या जातीचं सर्टिफिकेट लावून फॉर्म भरणार असेल किंवा आरक्षणामधून फॉर्म भरणार असेल तर तुम्हाला त्या जातीचं सर्टिफिकेट अपलोड करावं लागतं। पण शासनानं जरी समजा 20 फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनामध्ये मराठ्यांना 10% आरक्षणाचे आश्वासन दिलं किंवा जाहीर केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी ते 10% आरक्षण लागू झालं म्हणून जरी समजा पत्र काढलेलं असलं तरी सुद्धा अजूनपर्यंत जिथून हे प्रमाणपत्र मिळतात एससीबीसीचे 10% आरक्षणाचे, त्या एसडीएम ऑफिसला म्हणजेच त्या जिथून अधिकारी जो प्राधिकृत केलेला अधिकारी जो आहे त्यांच्या ऑफिसला मात्र अजूनपर्यंत हे 10% आरक्षणाचं एससीबीसी प्रमाणपत्राचं पोर्टल सुरू झालेलं नाही। म्हणजे मूळ मुद्दा असा की ह्या जर जागा भरायच्या असतील तर तुम्हाला त्या एससीबीसी मधून भरताना जे प्रमाणपत्र पाहिजे ते प्रमाणपत्र इश्यू व्हायची किंवा अजून वाटप व्हायची कोणती व्यवस्था सुरू झालेली नाही। म्हणजे 10% आरक्षण मिळालं पण ते टेक्निकल बाबीमध्ये अजून अडकून पडलेलं आहे। आता दुसरा मूळ मुद्दा, तिथे ईडब्ल्यूएसच्या पण जागा आहेत, पण ईडब्ल्यूएस मधून हा फॉर्म भरत असताना मुळात मराठा ही जात ईडब्ल्यूएस मधून बाहेर काढल्यामुळे किंवा वगळल्यामुळे ईडब्ल्यूएस मधून सुद्धा आपल्याला हा फॉर्म भरता येत नाही। म्हणजे आपल्याला ना ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरता येत आहे ना ईएसबीसी मधून, एससीबीसी मधून, म्हणजे दोन्हीकडूनही आपण काय बाहेरच आहेत। मग अशा वेळेला जवळपास 5 ते 6 लाख मराठा विद्यार्थी जे आहेत किंवा हे जे बेरोजगार आहेत हे सगळे फॉर्म भरण्यासाठी अडचणीत आलेले आहेत। आणि ही अडचण फक्त इथंच थांबत नाही, याच्या पुढची अडचण तर सगळ्यात मोठी आहे खरी, आणि आपण ज्याच्यामुळेच म्हणलो की खरंच मराठा आरक्षणाच्या गौऱ्या मसनात गेलेत का, आणि ती अडचण आलेली आहे माननीय उच्च न्यायालयाकडून। माननीय उच्च न्यायालयानं सरकारला 2 महत्त्वाचे प्रश्न विचारले। त्याच्यातला पहिला प्रश्न असा विचारला की निवडणुका तोंडावर ठेवून किंवा निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही हे आरक्षण दिलेलं आहे का, याचा अर्थ असा आहे की मराठा समाजाला हे आरक्षण खरंच मिळणार आहे का, ते तुम्ही टिकू शकता का, की हे सुद्धा गाजरच आहे नेहमीसारखं। हा प्रश्न मी विचारत नाही किंवा जनता विचारत नाही, हा प्रश्न स्वतः माननीय उच्च न्यायालयाने सरकारला विचारलेला आहे की निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही आरक्षण दिलेलं आहे का म्हणून। याचं उत्तर सरकार त्यांच्यापर्यंत देईल, पण हे निवडणुकीच्या तोंडावरचा विषय नाही, हा विषय खूप महत्त्वाचा आहे। जवळपास 250 ते 300 मराठा तरुणांनी याच्यामध्ये आत्मबलिदान दिलेलं आहे। हजारो लोक रस्त्यावर उतरले, लाखो करोडो लोकांनी मोर्चे काढले आणि मराठा समाजाच्या भविष्याचा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे ज्याच्यावर मराठ्यांचं भविष्य अवलंबून आहे, पुढच्या पिढ्यांचं भविष्य अवलंबून आहे। म्हणून हा निवडणुकीपुरता घेण्याचा विषय नाही, पहिली गोष्ट। दुसरी महत्त्वाची गोष्ट, उच्च न्यायालयाने काय विचारली सरकारला किंवा काय सूचना केलेली आहे, तर बघा, जेवढ्या काही भरत्या होतील किंवा शासकीय भरत्या, नोकर भरत्या, हे सगळं जे असेल ते उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून असेल। म्हणजे समजा आज जरी समजा आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री जे आहेत एकनाथरावजी शिंदे साहेब, हे खूप संवेदनशील मनाचे आहेत, समजा कदाचित त्यांना असं जर वाटलं किंवा मराठा मुलांना फॉर्म भरता येत नाही म्हणून 2 दिवसात त्यांनी पोर्टल चालू केला आणि प्रमाणपत्र वितरित करायला सुरुवात केली, तर त्यांचं खूप खूप अभिनंदन, आपण त्यांचे आभारी राहू। समजा हे 2 दिवसात चालू पण झालं, पण समजा
त्याच्यामधून समजा ते मुलं लागले, प्रमाणपत्र भेटलं, फॉर्म भरला आणि जर समजा ते नोकरीला लागले, तर पुढे काय, पुढे समजा उच्च न्यायालयाचा निर्णय 4 महिन्यानं 6 महिन्यानं जर आला की हे जे मराठा आरक्षणासाठी जे 10% आरक्षण जे दिलेलं आहे ते अवैध आहे किंवा ते जर फेटाळलं गेलं, तर मग परत यांनी काय करायचं या मुलांनी, म्हणजे ईडब्ल्यूएस मधून तर ते बाहेर पडणार, एससीबीसी मधून सुद्धा जर न्यायालयाने तसा काय आदेश दिला तर त्याच्यातूनही बाहेर पडणार. मग निवड झालेल्या मुलांनी काय करायचं, हा सगळ्यात मोठा इथं प्रश्न आहे. कारण यापूर्वी सुद्धा 2 वेळा असं झालं, दोन्ही वेळा नियुक्त्या झाल्या, काही जणांना काहीतरी करून घेण्यात आलं, काही जण तसेच अजूनही बाहेर आहेत. म्हणजे एकंदरीत प्रश्न असा आहे की जेव्हा न्यायालयच विचारतं तुम्हाला की तुम्ही दिलेला आरक्षण निवडणुकीच्या तोंडावरचा आहे का, आणि जे काही प्रक्रिया करायची असेल ती न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून करायची, याचा अर्थ आपल्या मराठा आरक्षणाच्या गौऱ्या मसनात जवळपास पोहोचलेल्या आहेत असाच निघतो. जर हे असं नसेल तर माझी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही संवेदनशील मुख्यमंत्री आहात, तुम्ही मराठा समाजाचं पालकत्व स्वीकारलेलं आहे, एकंदरीतच तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राचंच पालकत्व स्वीकारलेलं आहे कारण तुम्ही मुख्यमंत्री आहेत, पण तरी सुद्धा हे स्वीकारलेलं असताना आपल्यावर जी जबाबदारी आहे ती न्यायिक पद्धतीनं पार पाडणं आणि दिलेले शब्द पाळणं हे तुमच्याकडून अपेक्षित आहे आणि आम्ही तीच अपेक्षा ठेवतो. कारण आम्ही सुद्धा तुमच्याच घटक आहोत किंवा त्या मराठा समाजाचे घटक आहोत, ज्या समाजाचे तुम्ही घटक आहात. म्हणून आमच्या सगळ्या मराठा समाजाची एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही हा जो संभ्रम तयार झाला किंवा हे सगळं काही टेक्निकल जे तयार झालं आणि आता 6 ते 7 लाख मराठा समाजाच्या तरुणांचं जे भविष्य, ज्या भविष्यावर टांगती तलवार आहे ती तलवार तुम्ही अलगद बाजूला करावी आणि मराठ्यांचा मार्ग सुकर करून द्यावा आणि या आरक्षणावरचा एकमेव तोडगा काढावा. आणि तो तोडगा एकच असेल साहेब, तो म्हणजे 50%च्या आतलं आरक्षण, जिथं न्यायालयामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं म्हणजे हे होणार नाही किंवा इतरही काही टेक्निकल अडचण येणार नाही. त्याच्यामुळे आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे की परत आम्ही विनंती करतो आहोत की काहीही करा पण आम्हाला 50%च्या आतलं आरक्षण द्या. कोरभरच असू द्या आमच्या हिश्श्याला, पण ती आमच्या हक्काची असू द्या, आमच्या वाट्याची असू द्या, आम्हाला दुसऱ्याचं नको, पण आमचं आम्हाला द्या, पण 50%च्या आतलं द्या. कारण हे जर नाही झालं तर मराठा समाजाला पुढच्या हजारो पिढ्यांमध्ये उजांग घडणार नाही साहेब. इतका खतरनाक कार्यक्रम आहे मराठा समाजाचा. म्हणून परत आम्ही तुम्हाला विनंती करतो. आणि सध्या जी परिस्थिती आहे की मराठा समाज आणि सरकार यांच्यामध्ये काहीतरी द्वंद्व लागल्यासारखं किंवा युद्ध असल्यासारखं असं नसतं. आम्ही मराठा समाज म्हणजे काय की शासनाकडे पालक म्हणून त्या पद्धतीनं आपण मागण्या मागत असतो. असं करत असताना काही वेळा काही चुका होतात, काही अनावधानानं बोलल्या जातं. ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे फक्त एकच निर्मळ भावना आहे ती की मराठा समाजाला न्याय मिळावी. ही भावना पालक म्हणून राज्यकर्त्यांनी किंवा शासनकर्त्यांनी, सरकारने पालक म्हणून समजून घ्यावी आणि हे मधलं जे द्वंद्व आहे ते जाऊन एक समोपचाराची भावना ठेवून समोपचाराचा मार्ग निवडून मराठा समाजाला लवकरात लवकर न्याय द्यावा अशी आमची शिंदे साहेबांना कळकळीची विनंती आहे. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपण काय म्हणलो बाबा असं की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या गौऱ्या मसनात गेलेल्या आहेत ते कळेल. आणि महत्त्वाची गोष्ट आहे की चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा, कारण त्याशिवाय आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. एवढं बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.